म्हाडा तालुक्यातील अकोले खुर्द येथे दुग्ध विकास मंत्री महादेवजी जानकर यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आला। जानकर यांची मंत्रिपदी निवड झाल्यानंतर प्रथमच अकोले खुर्द गावामध्ये आगमन झाल्यानंतर राजकुमार पाटील यांच्या निवासस्थानी मंत्री जानकर यांनी सदिच्छा भेट दिली। या भागातील जुन्या आठवणींना यावेळी जानकर यांनी उजाळा दिला। दूध दर आणि धनगर आरक्षण याबाबत त्यांनी बोलताना उपस्थितांना माहिती दिली। आणि धनगर आरक्षणाबाबतची आपली काय भूमिका असेल? आता धनगर असेल किंवा मराठा आरक्षण, राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्व समाजाचा, बहुजन समाजाचा पक्ष आहे। कुठलीही जात एका रात्रीत कुठं याच्यात टाकता येत नाही। त्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्टची पाहणी करायला चाललेला आहे आणि त्या माध्यमातून धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हे देशातलं सरकार, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत आणि आम्ही आज तिथं असल्यामुळे त्याला बढावा मिळणार आहे। आज आमच्या पाया प्रत्येक जण उठून राष्ट्रवादीचा नेता म्हणतो आरक्षण मिळालं का? अरे आरक्षण मिळालं, महादेव जानकरचा स्वतःचा पक्ष आहे। तुम्ही बापजादेनी सत्ता केली 67 वर्ष राज्यावरून, तुम्ही आता काल आम्ही चार्ज घेतला नाही त्यावर बोलताय का तुम्ही? आम्हाला जर थोडी संधी देऊ द्या। टेक्निकल लिगल ॲडवाईसच्या दृष्टीनं लगेच एक जात दुसऱ्या जातीत लगेच टाकता येत नाही। आदिवासीवर बी अन्याय होता कामा नाही। आदिवासी बी आमचाच भारतातला बहुजन समाजातलाच घटक आहे। त्यांना न करता धनगरांना आरक्षण कसं देईल त्यासाठी प्रयत्न केला जाईल। आता जर आम्ही उद्या ठराव पाठवतो, मी कॅबिनेटमध्ये ठराव पाठवल्यानंतर दिल्लीमध्ये जाणार, दिल्लीचा रिपोर्ट काय येणार? निगेटिव्ह येणार। ही निगेटिव्ह दिल्लीचा रिपोर्ट येऊ नये म्हणून आम्ही तो TS नेमले, टीएसची कमिटी नेमलेली आहे आणि बांधवांनो त्यातून मार्ग निघण्याचा प्रयत्न। धनगर समाजाला माझी विनंती आहे की आरक्षण जरूर आपण, मी आरक्षणाबद्दल पहिल्या देशात मोर्चा मीच काढलेला आहे, त्यामुळे तुम्हीही करायचं नाही। मी बहुजनाची चळवळ वाढवतोय, मला सर्व समाजाला घेऊन जायचं आहे। या गोष्टीचं जाण आणि भान ठेवावं। आज बांधवांनो तुमच्या आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्ष कटिबद्ध आहे। मराठा आरक्षणाचं काय झालं? मराठा आरक्षण कोर्टात अडकलं। त्यावेळेस आम्ही काही लोकांना सल्ला देत होतो की मराठा आरक्षण कोर्टात विरोधक जायला लागले ती थोडंसं थांबून घ्या। आज काय कोर्टाच्या पुढे आम्हाला काही करता येत नाही। यावेळी नागनाथ पाटील, शुभांगीताई धायगुडे, अजितदादा पाटील, जयंत पाटील, अशोकभाऊ वाघमोडे, आकाश जयदेव, महेश डोंगरे यांसह राष्ट्रीय समाज पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। सी मूव्हीज न्यूजसाठी प्रतिनिधी शीतलकुमार मोटे, करमाळा।